हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल विशाल गव्हाले आणि आपल्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. तर आज आपण चाललो आहे एक छोटीशी ट्रिप घेऊन वडेश्वर या ठिकाणी एक धबधबा पाहण्यासाठी. तर आपण पहिल्यांदा तळेगावला जाणार. तळेगावच्या थोडं पुढं वडगावच्या पुढे टाकवं व टाकवेच्या पुढे वडेश्वर. वडेश्वरच्या तिथे खूप छान असं निसर्गरम्य वातावरण, पावसामुळे तयार झालेले धबधबे हे पाहण्यासाठी आज आपण जाणार आहोत. आता आपण तळेगाव चौकामध्ये थांबलेलो आहेत स्वप्नीलची वाट बघत. तर स्वप्नील येतोय. तर स्वप्नीलला आपण सोबत घेऊन आता पुढे चाललो आहे. टाकवे या टाकवेतून आपण पुढे वडेश्वरला जाणार आहोत. तर त्याच्या आधी हा माझा मित्र स्वप्नील पुढे आहे रे. हॅलो स्वप्नील. हे स्वप्नील. तर मित्रांनो, समोरच आपल्याला इंद्रायणी ही नदी लागते. तिचा उगम हा अंद्रमावळ या धरणातून होतो आणि ही पुढे जाऊन देहूतून आळंदी आणि आळंदीतून पुढे तुळापूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं जे समाधीस्थळ आहे तिथे 3 नद्यांचा जो संगम होतो तेथे भीमा, भामा आणि इंद्रायणी. या पुढे जाऊन पंढरपूरला चंद्रभागा हे असे नाव त्यांना देण्यात येते. तर ही आहे इंद्रायणी नदी. ही आहे टाकवे गावाच्या अगोदरच लागलेली भातशेती. या गावामध्ये भरपूर सोयीसुविधा आहेत. इथे इंडियन पेट्रोल पंपही आहे आणि ही आहे टाकवे गावाची मेन कमान. तर याला आपण मराठीमध्ये किंवा मावळी भाषेमध्ये यस हे असेही म्हणतो. येशीपासून आपण थोडंसं पुढं आल्यानंतरून आपल्याला मेन टाकवे गाव लागतं. या गावामध्ये लोकसंख्या ही बऱ्या प्रमाणे आहे, कारण येथील दुकानांवरून समजते की हे गाव थोडंसं मोठं आहे. हा आदिवासी भाग असल्यामुळे इकडली लोकवस्ती थोडीशी अशी तुटत आहे. म्हणजे थोडी घरं इकडे, थोडी घरं तिकडे. आणि इथे थोडेसे आदिवासी भाग असल्यामुळे ह्या भागामध्ये जास्त करून शेती हा प्रमुख व्यवसाय आहे आणि त्याला जोड व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय केला जातो. तर इथे मोठ्या प्रमाणामध्ये गाया, म्हशी, बैल यांचं संगोपन केलं जातं. मावळमधील वडेश्वर या ठिकाणी हा आहे धबधबा आणि इथले हा निसर्गरम्य वातावरण, पाऊस आणि धरण, तिथली शेती
जास्त करून या भागामध्ये भात शेती असल्यामुळे इथे विविध प्रकारच्या तांदळाचे उत्पादन घेतले जाते, जेणेकरून इंद्रायणीला जास्त प्राधान्य दिलं जातं. त्याच्यानंतर आंबेमोहर, कोलम आणि बऱ्याच प्रकारचे तांदूळ या ठिकाणी आपल्याला मिळतातही आणि पाहायला मिळतात. आता या ठिकाणी जास्त करून भात शेती असल्यामुळे त्यांचा प्रमुख व्यवसाय हा शेतीच आहे. तर आपण आता चाललो आहे मेन धबधब्याकडे. आता तो तुम्हाला थोड्याच वेळेस बघायला भेटेल. आता इथं भात लागवड चालू आहे. इथे प्रमुख व्यवसाय भात असल्यामुळे इथे रोपं अजून काढलेली नाही आहेत लोकांनी, पण भात लागवड थोड्याच दिवसात आपल्याला इथे बघायला भेटेल. सगळीकडे तांदूळ आणि लावलेला भात असा बघायला भेटेल. तर हा आहे मेन धबधबा आणि हा आपल्याला एवढा लांबून दिसतो की आपल्याला त्याच्या जवळ जावंसं वाटतं. आणि आता आपण पूर्ण त्याच्या धबधब्याच्या खाली आलेलो आहे. हा तुम्ही व्ह्यू बघू शकता. तर आपण तिथे थोडेसे क्लिक केले होते फोटो, तर हे लास्टला फोटो टाकले होते. आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.